ignition switch, horn switch, solenoid coil, contact breaker point, हॉर्नच्या आतमध्ये डायफ्राम दिलेला आहे, कॉईल दिलेली आहे, हा जो आहे स्विंग पॉइंट दिलेला आहे. याच्यामधला आलेला जो करंट आलेला आहे, हा जो वायर आहे हा पॉझिटिव्ह आणि त्याचा एक हॉर्नचा एक निगेटिव्ह आहे, तो काय केलाय आत. यामध्ये आपण स्विच ऑन केल्यानंतर आपण गाडी चालू करतो, गाडी सुरू असताना जर समोरून जर वाहन आलंय किंवा आपण मागा आहे तर आपल्या वाहनाला आपल्याला सतर्क करायसाठी मागून येत आहे. त्यासाठी काय करणार की बॅटरीचा जो आलेला करंट जो आहे तो सोलनॉइड कॉइलला गेलेला, त्यावर पुश बटन दाबतो, हॉर्नचं बटन दाबतो, त्यावेळेस काय होते याच्यामध्ये आलेला जो करंट आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते आणि मॅग्नेटिक फील्ड निर्माण झाल्यानंतर या वायर मधून या स्विच पॉइंटला, कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंटला मेश होते. यामध्ये मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते आणि मेश झाल्यानंतर याच्यातला आलेला करंट आहे तो कॉइल मधून या कॉइलला येतो आणि हा जो स्विच पॉइंट आहे हा काय होतो मेश होतो. मेश झाल्यानंतर हा जो पट्टा आहे प्लंजर दिलेला आहे, हा प्लंजर काय होतो या कॉइलला मेश होतो आणि याच्यामध्ये ध्वनीचा जो डायफ्राम आहे तो डायफ्राम काय होतो पाठीमागे सरकतो आणि जे ध्वनी आहे ध्वनीच्या स्वरूपामध्ये आपल्याला हॉर्नचा जो आवाज आहे तो ध्वनीच्या स्वरूपामध्ये बाहेर येतो. लक्षात अशा प्रकारे याच्यामध्ये वर्किंग केल्या जाते. It removes the excitation of coil and further becomes to its original position. Rotation of high current circuit again. This cycle repeats when fast and vibrates the diaphragm and specific frequency. It produces the on sound. So whenever you press the on button, it activates the relay and relay vibrates the active diaphragm at specific frequency and instantly you hear that beeping on sound. Understood?